नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा भरत असाल तर ही व्हिडिओ तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे। कारण मित्रांनो, पीक विमा संदर्भात यावर्षी खूप मोठे बदल या ठिकाणी करण्यात आले आहे। मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ नाही बघितला किंवा तुम्ही जर या व्हिडिओकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही पीक विमा भरून काहीच फायदा होणार नाही, पूर्ण तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जातील। त्यासाठी मित्रांनो, काही नवीन बदल करण्यात आले आहे। पीक विमा संदर्भात नवीन बदल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी नवीन बदल काय आहेत ते जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पीक विमा भरताना 2024साठी एक महत्त्वपूर्ण सूचना राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आली। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांना ₹1 पीक विमा भरण्याची योजना गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आली असून, परंतु मित्रांनो, यावर्षी खूप मोठे असे बदल करण्यात आले आहे। तर मित्रांनो, हे बदल काय आहेत तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, यावर्षी म्हणजे 2024मध्ये खरीप विमा भरताना नवीन नियम आला असून, असे समजा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड, पासबुक व सातबारावर नाव सारखे नाहीत, मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे आधारवरती, पासबुकवरती किंवा सातबाऱ्यावरती एकदम सारखं ॲक्युरेट नाव नाही, अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी आता काही सूचना देण्यात आल्या त्या पाहूया। तर मित्रांनो, उदाहरणार्थ तुमचं नाव राम आहे, तुमचं सातबाऱ्यावरती रामराव आहे, बालाजी असेल तर बालासाहेब आहे, काही बाळू आहे, ज्ञानेश्वरचं काही लोकांचं ज्ञानदेव आहे, प्रभू असेल तर प्रभाकर आहे, काही सरूबाईचं सरस्वती आहे, चंपाबाईचं चंपाबाई आहे, असे बरेच नाव या ठिकाणी मिस्टेक झालेले असतात। तर मित्रांनो, तुमच्या सातबाऱ्यावरती वेगळं असतं, पासबुकवरती वेगळं असतं आणि पुन्हा तुमच्या आधारवरती वेगळं असतं। यामुळे मित्रांनो घपला होतो आणि तुमचं नाव या ठिकाणी ॲक्युरेट दिसत नाही। तर मित्रांनो, यासाठीच आता आधार कार्ड, पासबुक व सातबारावर स्वतःचे नाव किंवा वडिलाचे नाव किंवा आडनावमध्ये थोडेफार जरी बदल असतील तर ते त्यांनी आत्ताच नाव दुरुस्त करून घ्यायचं आहे। कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्यामध्ये तुमचा अर्ज हा फॉर्म अप्रूव्हल केला जाणार आहे। तुमचा तिन्ही डॉक्युमेंटवरती म्हणजे सर्वच डॉक्युमेंटवरती तुमचा जर डाटा सेम असेल, नाव जर सारखं असेल तरच तुमचा अर्ज हा मंजूर करण्यात येणार आहे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। तर मित्रांनो, तसे जर नसेल तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील। त्यामध्ये विमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काहीही करू शकणार नाही। तर मित्रांनो, तुमच्या नावामध्ये जर थोडा जरी बदल असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होतील आणि रिजेक्ट झाल्यानंतर तुम्ही CSC केंद्र चालक म्हणजेच आपण ज्याच्याकडे फॉर्म भरतो, पीक विमा भरतो, त्याला तुम्ही काही बोलू शकणार नाही, असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही म्हणतात अगोदर विमा आम्हाला येत होता, याच नावावर येत होता किंवा याच आधारवर किंवा याच पासबुकवर येत होता, परंतु आम्हाला विमा कसं काय नाही आला? तर याचं कारण जे आहे ते तुमचं नावामध्ये मिस्टेक हे मोठं कारण असू शकतं। त्यामुळे मित्रांनो, नवीन नियमानुसार तुमचा सर्व डाटा सारखा असला पाहिजे तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो, पीक विमा भरण्यापूर्वी लवकरात लवकर आत्ताच तुमचे नाव या ठिकाणी दुरुस्त करून घ्यावे, अशी या विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा व्हिडिओ आपण घेतला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।